गुड इव्हनिंग. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास 2 धडा क्रमांक 5 मानवाची वाटचाल या पाठाचं हे दुसरं लेक्चर आहे, ज्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आतापर्यंत झालेल्या लेक्चरमध्ये आपण वानर म्हणजेच आदिमानव, की ज्याला एप वानर असं आपण म्हणतो, त्याच्यापासून सुरुवात केली आणि मानवाच्या प्रगतीचा जो पहिला टप्पा आहे होमो हॅबिलिस, म्हणजेच हाताच्या बोटांचा कुशलतेने वापर करणारा मानव होमो हॅबिलिस, याची माहिती पाहिली. आणि आज आपण त्या पुढच्या 2 टप्प्यांची माहिती पाहणार आहे. आणि त्यातला दुसरा टप्पा आहे तो म्हणजेच होमो इरेक्टस. होमो म्हणजे मानव, यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे. आणि दुसरा शब्द आहे इरेक्टस. इरेक्टस म्हणजे काय, तर ताठ कण्याचा मानव. बघा, आपण यापूर्वीच पाहिलेलं होतं की होमो हॅबिलिस याच्या पाठीला किंचित बाक होता. हे बघा, असा वाकडा आडवा होऊन मी तुम्हाला दाखवलं होतं. तर तशा पद्धतीचा बाक होता. इथे मात्र होमो इरेक्टस ताठ उभा राहतोय, कारण जमिनीवर चालत असताना पाठीला बाक असल्यामुळे त्याला दोन्ही पाय जे आहेत, म्हणजे पुढचे जे दोन्ही पाय आहेत, ते त्याला उचलावे लागल्याच्या नंतर त्याला पाठीला बाक असण्याची गरजच राहिली नाहीये आणि तो ताठपणे चालू शकतोय आणि जास्तीत जास्त वर मान घेऊ शकेल, इकडे तिकडे पाहू शकेल आणि त्या पद्धतीने तो आपलं काम करू शकेल. म्हणून ताठ मानेची आवश्यकता होती, ताठ पाठीच्या कण्याची आवश्यकता होती आणि तशा पद्धतीचा बदल हा मानवाने स्वतःमध्ये करून घेतलेला आहे. हा जो होमो इरेक्टस आहे, हे पहा, ताठ कण्याचा मानव हा जो आहे, हा कुठे कुठे सापडला, तर हा बघा, यापूर्वी आपण पाहिलं होमो हॅबिलिस जो आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झाली, आफ्रिकेच्या दक्षिण भागामध्ये, दक्षिण पश्चिम आफ्रिकेमध्ये. इथून एप वानर बाहेर पडलं. केनिया आणि नामिबिया हे 2 देश या ठिकाणी होते. केनिया आणि टांझानिया, माफ करा, नामिबिया नाही, टांझानिया, हे 2 देश या ठिकाणी होते. आणि इथून या सगळ्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि हा जो दुसरा टप्पा आहे होमो इरेक्टसचा, हा आपल्याला दिसतो आफ्रिकेमध्ये, तर तो असणारच आहे. त्याच्याशिवाय इथून बाहेर पडला आणि आशिया खंडामध्ये आला. माझी स्क्रीन थोडीशी वर घेतो. आशिया खंडामध्ये आला, या संपूर्ण आशिया खंडामध्ये पसरला आणि त्याच सोबत या बाजूने म्हणा किंवा या बाजूने म्हणा, तो युरोप खंडामध्ये येऊन पोहोचला. अशा प्रकारे होमो इरेक्टस आपल्याला पृथ्वीच्या आफ्रिका, आशिया आणि युरोप या 3 खंडांमध्ये आपल्याला दिसून येतो. आता मानव जो होता तो नेमका कसा होता, काय होता, ते आपण पाहणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात याचा मेंदू. बघा, विकसित झालेला आहे, टप्प्याटप्प्याने वाढत गेलेला आहे मेंदूचा विकसनाचा हा सगळा प्रकार आहे किंवा हा सगळा प्रवास आहे. याचा मेंदू हा कुशल मानवाच्या तुलनेमध्ये जास्त विकसित होता. एप वानरापेक्षा होमो हॅबिलिसचा मेंदू विकसित होता आणि होमो हॅबिलिस पेक्षा होमो इरेक्टसचा मेंदू जास्त विकसित होता. आणि अर्थातच आधीपासून समूहाने राहायला सुरुवात केलेली होती, त्यामुळे समूहाने समूह याने राहणं खूप महत्वाचं आहे. साध्या गोष्टीचा विचार करा ना, हा माणूस आहे, हा काय करतोय, तर हा मानव लहान मोठ्या प्राण्यांची शिकार करतोय. आता जर याला हरणाची शिकार करायची, जर याला सिंहाची सश्याची शिकार करायची, सिंहाची नाही, सश्याची शिकार करायची आहे, ती शिकार करत असताना याला धावत पळत जाऊन तो सिंह, तो ससा किंवा ते हरिण पकडले जाणार आहे का? नाही पकड. निर्मिती केलेली आहे, समूहाने राहायला सुरुवात केली आहे. हा ज्या काळामध्ये अस्तित्वात होता होमो इरेक्टस, त्या काळामध्ये आपल्या पृथ्वीवर हिमयुगाची निर्मिती होत होती.
हिमयुग म्हणजे सगळीकडे बर्फ, बहुतांश पृथ्वीवर बर्फ होता आणि या बर्फामध्ये जगण्यासाठी, वाचण्यासाठी म्हणून आगीची गरज त्याला होती. आगीच्या वापरामुळे त्याला उष्णता मिळणार होती. कारण एवढ्या मोठ्या थंडीमध्ये जगणार कसं? लक्षात घ्या, याच मॅमल्स म्हणजे याच सस्तन प्राण्यांच्या पूर्वजाने ज्यावेळी अग्नीचा वर्षा होत होता, धूमकेतूंचा वर्षा होत होता, तेव्हा त्याच्यापासून वाचण्यासाठी तो जमिनीच्या आतमध्ये शिरलेला होता. पण इथे मात्र संपूर्ण पृथ्वीवर बर्फ कोसळत आहे, बर्फ तयार होत आहे, पृथ्वी अतिशीत आहे, हिमयुग चालू आहे आणि त्यावेळी आगीचा वापर या माणसाला करणं आवश्यक आहे जगण्यासाठी. आणि ही आग म्हणजे जंगलामध्ये लागलेली आग या माणसाने पाहिली. ही जी जंगलामध्ये लागणारी आग आहे, ते जे वणवे आहेत ते त्यांनी पाहिले आणि त्याला जाणीव झाली, की अशा प्रकारची अग्नी आहे आणि या अग्नीपासून आपल्याला स्वतःचं थंडीपासून रक्षण करता येणं शक्य आहे. पण आग तयार कशी होती माहीत नव्हतं. आणि मग मानवाने काय सुरू केलं, तर मानवाने या आगीचे लाकडाचे ओंडके उचलायचे आणि ते ओंडके अशा पद्धतीने झाडाचे लाकडाचे तुकडे काढायचे आणि हे ओंडके किंवा ही लाकडं जे आहेत, फांद्या ज्या आहेत त्या घेऊन जायच्या आणि आपल्याला हवं त्या ठिकाणी जाऊन आपण त्याचा वापर आहे तो करायचा. आपल्याला जे हवं आहे त्या पद्धतीने आपण वापर सुरू करायचा. त्यापासून हीट मिळवायची, उष्णता मिळवायची सुरू करायचं. या गोष्टीची सुरुवात झाली. आणि त्यानंतर पुढे त्याच काळामध्ये माणसाने तयार केली ती म्हणजे हत्यार. आता आधीचा मानव काय होता? होमो हॅबिलिस. 2 दगड घ्यायचे, दगडी गोटे घ्यायचे, एकमेकांवर आदळायचे आणि फोडून एक काहीतरी तयार करायचे किंवा दगडच ऍक्च्युअली मारायचे. दगडांनीच फोडायचे, दगडच मारायचे. यांनी काय केलं तर यांनी त्या हत्यारांपेक्षा आणखी चांगलं हत्यार हे पहा. हे आहे ते हत्यार ज्याला म्हणतात हातकुराड. त्याचं नाव आहे हातकुराड. हे पहा, एका बाजूने तुम्हाला थोडंसं टोकदार दिसेल. हे पहा. तुम्ही म्हणाल सर हे टोकदार आहे? अरे आपण तो विचार करतोय 2 लाख वर्षांपूर्वीचा. आत्तासारखी मशिनरी थोडीच होती तेव्हा तिथे. दगडावर दगड आपटून त्याला टोक देण्याचं काम करत होता, तर तो असेच दगड होतील ना, असेच टोकदार होतील ते. यापेक्षा जास्त टोकदार ते होणार नाहीयेत. तर अशा प्रकारची ही हत्यारं तयार केली जायची आणि अशा पद्धतीने ते ठोकून आपल्याला हवं ते अन्न मिळवण्यासाठी त्याचा वापर होमो इरेक्टसच्या माध्यमातून होत होता. आणि त्यानंतर जन्माला येतो आहे तो म्हणजेच होमो निअँडरथल अर्थात शक्तिमान मानव. होमो निअँडरथलचा अर्थच होतो शक्तिमान. आता निअँडरथल म्हणजे शक्तिमान नाही या. निअँडरथल काय आहे तर मगाशी थोड्या वेळापूर्वी जो तुम्हाला मी युरोप दाखवला, त्या युरोप मधला हा सध्याचा देश जर्मनी, या जर्मनीचं एक शहर निअँडरथल आणि त्या निअँडरथल या शहराच्या जवळपास तिथे खोदकाम करताना या शक्तिमान मानवाच्या हाडांचे सांगाडे सापडले म्हणून त्या जागेवरून त्याचं नाव ठेवलेलं आहे निअँडरथल. निअँडरथल म्हणजे शक्तिमान नाही, पण निअँडरथल मॅन आणि शक्तिमान मानव हे मात्र समान आहे. कसं ते तुम्हाला कळालं. शक्तिमान ही त्याच्या ताकद, त्याची शरीर, त्याच्या बॉडीवरती डिपेंड आहे. आणि निअँडरथल हे पृथ्वीवर सध्याचं अस्तित्वात असणारं एक शहर आहे. तर अशा पद्धतीचा हा निअँडरथल मॅन हा होमो इरेक्टसचा पुढचा टप्पा. आता पुढचा टप्पा आहे तो कसा काय करतोय काय नाही. बघा हा विकास का झाला मुळात? मानवाचाच विकास का झाला? इतर प्राण्यांचा एवढा मोठा विकास का नाही झाला? त्यांच्या शाळा का नाही निघाल्या? त्यांचा विकास का नाही झाला? ते का नाही पोहोचले चंद्रापर्यंत, मंगळापर्यंत? त्यांनी का नाही विमानं तयार केली? इतर प्राणी का म्हणून जगावर राज्य नाही करू शकले? कारण मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला. साधं उदाहरण लक्षात घ्या जे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, की अग्नी जी आहे ती जळताना सगळ्या माणसांनी पाहिली. सगळ्या प्राण्यांनी पाहिली. त्या आगीमध्ये अनेक प्राणी जळून भस्मसात झाले.
तर आगीमध्ये जळाल्याच्या नंतर ते जे मांस आहे, ते कच्चं मांस खाण्यापेक्षा ते जळलेलं मांस खाणं जास्त सोपं आहे. हे सगळ्या प्राण्यांनी पाहिलं, पण म्हणून बाकीचे प्राणी आग लावून त्यावर जाळत नाही बसले प्राणी. त्याची शिकार ते काम मानवाने सुरू केलं. म्हणून मानवाच्या बुद्धीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये झाला. त्या मेंदूचा जास्तीत जास्त वापर सुरू झाला. हा ताठकण्याच्या मेंदूच्या माणसापेक्षा विकसित मेंदू होता. दुसरं उदाहरण पहा. दगडावरून गडगडत खाली येणारा दगड जगातल्या सगळ्या प्राण्यांनी पाहिला, पण या मानवाने केलेला आहे म्हणून मानव विकसित झाला. हा सगळा बुद्धीचा खेळ आहे, सगळा मेंदूचा खेळ आहे. या काळामध्ये मानव या ठिकाणी अशा प्रकारच्या गुहांमध्ये राहत होता. त्याचं वास्तव्य इथे होते, त्याचं घर इथे होतं. आज जशा पद्धतीने आपण आपलं घर बांधतो तशा पद्धतीची घरं तेव्हा नव्हती. तर या निअँडरथल मॅन याचं वास्तव्य अशा पद्धतीच्या घरामध्ये होतं, गुहेमध्ये होतं. निसर्गतः तयार झालेल्या गुहा. त्यांच्या आतमध्ये शिरायचं. आतमध्ये एखादा मोठा प्राणी असेल, वाघ सिंहासारखा, त्याला बाहेर हुसकून लावायचा. काही साप, नाग, अजगर काही असेल आतमध्ये, बाहेर काढून टाकायचे आणि मग स्वतः राहायचं. साधी गोष्ट आहे. अशा पद्धतीने रहिवास राहणं त्याची सुरुवात झाली. खर तर मानवाचा निवारा यावर द्वितीय सत्रामध्ये एक स्पेशल धडा आहे तुम्हाला. तो तेव्हा आपण पाहणारच आहे. आता पुढे जाऊयात. की मानवाची हत्यार. आता निअँडरथलच्या काळात काय केलं मानवाने, तर जे त्याच्याकडचं जो आधीचा दगड आहे, ज्याला तो टोकदार करण्याचा प्रयत्न करत होता, तर तो दगड तोडत असा त्याचे तुकडे इकडे एक तुकडा पडला, इकडे एक तुकडा पडलाय, किंवा हा मधला हा जो आहे हा भाग, हा हत्यार म्हणून तयार झाला. हा दगडाच्या वरचा छिलका आहे की जो बाजूला वेगळा पडलेला आहे. बरोबर आहे. त्याची आपण म्हणूयात की दगडाची तुटलेली साल म्हणूयात आपण थोडक्यात. जी आतमधून थोडी कमकुवत झाली होती ती तुटली आणि बाजूला पडली. हे जे छिलके आहेत, ही जी साल आहे, याचा वापर मांस खरवडण्यासाठी आणि याचा वापर हाडं फोडण्यासाठी करता येऊ शकतो, हा विचार मानवाने केला. दगड जगातल्या सगळ्या प्राण्यांनी पाहिले, पण या दगडाचा वापर स्वतःच्या जीवन जगण्यासाठी करता येऊ शकतो, हा विचार मानवाने केला. म्हणून मानवाचा विकास होत गेला, म्हणून मानवाची प्रगती होत गेली. अशा प्रकारची हत्यारं, ज्या हत्यारांचा उल्लेख करतात त्याच्यामध्ये दगडी गोटेही आले आणि अशा प्रकारचे हे गोटे तासून निघालेले छिलकेही आले. एखाद्या ठिकाणी समजा काही वेलांटी वगैरे फार काही जमली नाही, तिथे सापडली नाही, तर मी छोटीशी तेवढी चूक ठेवलेली आहे. ठीक आहे, ती काही फार मोठी गोष्ट मानण्याचं कारण नाही. तसंही आपला काही मराठीचं लेक्चर नाही. अर्थात ते बरोबर असलंच पाहिजे कंपल्सरी. पण ठीक आहे, समजा नाही सापडलं उत्तर तर त्या ठिकाणी आपण लेक्चर लांबवू शकत नाही. हे पहा अशा पद्धतीने दगडी गोटे एकमेकांना आपटून त्याने छिलके आणि काय छिलके आणि गोटे जे आहेत त्यांची हत्यारं तयार करायला सुरुवात केली. त्याच्या हत्यारांमध्ये आणखी एक महत्वाचा विषय आहे. भाला किंवा कुऱ्हाड. आता गंमत बघा, हातामध्ये एक दगड घेतला आणि तो दगड घेऊन निघाले एखाद्या शिकारीला, समोरून शिकार आली, मोठा प्राणी आला, शिकार आली, काय काय तर दगड उचलून फेकून मारला. लागला काय किंवा चुकला काय? संपला दगड. आता काय? हात रिकामे. जास्तीत जास्त 2 हातात 2 दगड घेणार. परत खाली वाकून पुढचा दगड उचलेपर्यंत त्यांनी झेप घेतली तर? मग त्यापेक्षा मानवाने विचार केला अशा पद्धतीचे हत्यार तयार करू, लांबूनच त्या भक्ष्याचा वेध घेता आला पाहिजे. लाकडाची काठी तोडून घेतली किंवा झाडाची फांदी तोडली, एखाद्या प्राण्याचं मोठं हाड बाजूला काढलं. तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या शरीरातले मांडीचं जे हाड आहे ना, ते सगळ्यात मोठं असतं. अशा पद्धतीचं एखादं मोठं हाड घेतलं, त्या हाडाला हे दगड जे आहेत ते बांधून टाकले. कुठले पुढच्या बाजूने कुठले पुढचं टोक केलं आणि त्याला एखाद्या झाडाच्या वेलनी बांधून टाकलं. लांबूनच जोरदार निशाणा टाकायचा.
सरळ जाऊन तो भाला त्या समोरच्या प्राण्याला जाऊन लागणार, तो जास्त घातक ठरणार. किंवा जर हातात जवळ आलेला आहे, तर हातामध्ये आपलं शस्त्र घ्यायचं आणि एकदाच मारायचं. हे पाटोगदार. अशा प्रकारे स्वतःचं जीवन जगण्यासाठी वेगवेगळी हत्यारे मानव तयार करत होता. आणि याच काळामध्ये मानवाने शिकारीला सुरुवात केली, मोठ्या प्राण्यांची शिकार. लक्षात घ्या, एकट्या माणसाचं काम नाहीये मोठ्या प्राण्याची शिकार. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, वाघाचं उदाहरण मी तुम्हाला कालच्या तासामध्ये दिलेलं होतं. काय माणसाकडे? कसली ताकद आहे? वाघासारखी जीभ नाही, सिंहासारखा पंजा नाही, हत्तीसारखा ताकदवान पाय नाही, हरणासारखे धावण्याची क्षमता नाही, चित्त्यासारखी धावण्याची क्षमता नाही, झेप घेण्याची क्षमता नाही. काय आहे माणसाकडे? फक्त बुद्धी. आणि याच बुद्धीचा वापर मानवाने केला आणि हातामध्ये शस्त्र घेऊन, ग्रुप करून, समूह करून, गट करून शिकारीला सुरुवात केलेली. आणि तेव्हा मानवाने मोठ्या प्राण्यांची शिकार सुरू केली. हे तर साधी गोष्ट नव्हती. विचार करा, हत्तीच्या समोर जर एखादा माणूस जाऊन उभा राहिला, तर तो हत्ती सोंडेमध्ये घेऊन गरा 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 फिरून अख्खा आसमान फिरवून आणेल. मोठ्या प्राण्याची शिकार करण्याची इथे जास्त महत्वाची गोष्ट ठरली, ती म्हणजेच त्याचा अशा प्रकारे करण्यात आलेला समूह, गट, ग्रुप. थंडीचं वातावरण आणि त्यामुळे संपूर्ण हिमवर्षावाचा हा जो काळ होता, त्या काळामध्ये मानव हा चामड्याची वस्त्र घालत होता. चामडं. आपल्या शरीरावरती जे प्राणी मारले जात आहेत, ते मरण पावल्याच्या नंतर त्यांचं कातडं सोलायचं. आणि ते सोललेलं जे कातड आहे, त्याच्या आतलं मांस खायचं आणि सोललेलं जे कातड आहे, त्या कातड्याच्या वरून जो सगळा केसाळ भाग आहे, त्याच्यामुळे त्या प्राण्यांना थंडी कमी वाजायची. मानवाच्या प्रगतीच्या टप्प्यामध्ये मानवाच्या अंगावरचे केस कमी होत गेले. मग मानवाने अशा प्रकारे स्वतःच्या रक्षणासाठी वस्त्रांची निर्मिती सुरू केली. प्राणी मारायचा, कातडं सोलायचं आणि ते कातडं स्वतःच्या अंगावर पांघरायचं. जनावरच होता ना माणूस. ऐकताना विचित्र वाटत असेल. सोलणं म्हणजे काय? साधी गोष्ट नाहीये. म्हणजे एखादा छेद करायचा त्या स्नायूला, त्या अवयवावर आणि त्याच्या आतमध्ये हात घालून ते कातडं ओढून काढायचंय आणि तशा प्रकारचं कातडं अंगावर पांघरायचं आहे, की ज्याच्यामुळे स्वतःचा जीव वाचेल, त्या थंडीमध्ये ऊब मिळेल. मग तो जो प्राणी आहे, ते कातड आहे, ते फार काळ टिकणार नाहीये. ते जेवढा काळ टिकेल तेवढा काळ, नंतर ते टाकून द्यायचं, ते सडायला लागलं की टाकून द्यायचं आणि मग दुसरा प्राणी मारायचा आणि मग त्याचं कातडं पांघरायचं. हे मानवाचं सुरुवातीच्या काळातली वस्त्र होतं. किंवा मग मोठमोठे झाडपाले. उदाहरणार्थ केळीचं झाड. म्हणजे केळीचं पान घ्यायचं, ते पान कमरेला गुंडाळायचं. अशा प्रकारच्या वस्त्रांची सुरुवात या काळामध्ये झालेली होती. पुढचं वैशिष्ट्य आपण पाहूया, ते म्हणजे हा मानव प्रामुख्याने मांसाहार करायचा. आणि आता ग्रुपने ज्यावेळी शिकार करायची वेळ येते, ग्रुपने राहायची वेळ येते, तेव्हा काही सश्याच्या शिकारीवर भागणार नाही. तसं एखाद्या दुसऱ्या माणसाला बास झाला ना, पण जेव्हा गट तयार होतो त्यावेळी मोठ्या शिकारीची गरज आहे. आणि मोठी शिकार करायची तर गटच पाहिजे. एकटा गेला तर शिकार करायला गेला आणि शिकारच झाला, असं व्हायचं. त्यामुळे गट करायचा आणि गटाने मिळून मोठ्या प्राण्याची शिकार करायची आणि त्यामुळे सर्वांना त्या प्राण्याचं अन्न खायला मिळायचं. या काळामध्ये माणूस प्रामुख्याने मांसाहारी होता. थोड्याफार प्रमाणामध्ये शाकाहाराचं सुद्धा तो सेवन करत असे. ही महत्वाची गोष्ट आहे, जी मगाशीच तुम्हाला मी सांगत होतो. जंगलाच्या वणव्यामध्ये
लागलेल्या आगीमुळे भाजलं गेलेलं जनावरांचं मांस हे जास्त चविष्ट आहे आणि चावायला कमी त्रासदायक आहे. हे जगातल्या सगळ्या प्राण्यांनी अनुभवलं असलं, तरीही तशा पद्धतीने आगीवर त्या मेलेल्या जनावराचे देह ठेवून त्याचं अन्न खाल्लं पाहिजे, हे डोकं फक्त मानवानेच लावलं. म्हणून मानवाचा विकास झाला. म्हणून मानवाची प्रगती झाली. पण लक्षात घ्या, अजूनही तुम्हाला इथं हे दिसत नाहीये की मानवाला आगीचा शोध लागलेला आहे. मी तुम्हाला इरेक्टस पासून घेऊन आलेलो आहे निअँडरथलकडे. बघूयात निअँडरथलला खरोखरच आगीचा शोध लागलाय का? तर येस. गारगोटी म्हणजेच नदीच्या खाली तळामध्ये असणारे दोन जे दगड आहेत ते अगदी गुळगुळीत झालेले, अशा गारगोटी एकमेकांवर आदळून ते दगड फोड त्याच्यातून ठिणग्या उडवून त्याच्या माध्यमातून आग लावण्याचा प्रयत्न करणे किंवा कठीण काठ्या, त्यांना आपण काष्ठ, काष्ठ म्हणजे कठीण लाकूड, तर ते एकमेकांवर आदळून त्यातून आगीची निर्मिती करण्याचा प्रयत्न मानवाने सुरू केला आणि आगीची निर्मिती करता येणं सुरू झालेलं आहे होमो निअँडरथलला, म्हणजे शक्तिमान मानवाला. अशा प्रकारचा सगळा विषय आहे. आणि हा जो शक्तिमान मानव आहे याला काही कलात्मक कौशल्य होती, त्याला काहीतरी ऍक्टिव्हिटी होती. त्यात पहिली गोष्ट काय होती, तर त्याला कुठली कला जमली? जुजबी आवाज, म्हणजे थोडा थोडा छोटा छोटा आवाज त्याला जमायला लागला होता. म्हणजे आपण प्राण्यांचं पाहतो पहा, विशिष्ट प्रकारच्या काही ठराविक आवाजाच्या प्रकारांशिवाय वेगळा आवाज प्राणी काढू शकत नाही. त्याला माहिती जुजबी आवाज काढणे, थोडे 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 आवाज काढणे. कुत्रा बाबा बाबा असे वेगळे कॅव कॅव, माहितीये तुम्हाला. तुम्ही अनेक प्रकार करू शकता त्यातले. पण 5-7 प्रकार जर आपण सोडले, तर त्याच्या पलीकडे कुत्र्याचा आवाज जाणार नाही. बरोबर. मग मानवाच्याही अशा पद्धतीने जुजबी आवाज होता, की या मानवाला काही भाषा येणं शक्य झालं होतं. तो बोलू शकणं शक्य झालेलं होतं. हे आज आपल्याला माहित नाही. कारण या ठिकाणी असणाऱ्या आपल्या स्वरयंत्राच्या माध्यमातून, इथून या घशातून जो आपला आवाज निघतो आहे, त्याच्यावर, कारण तो मुळातच हाडांचा फक्त भाग शिल्लक असल्यामुळे, स्नायूंचा भाग आहे तो नष्ट झालेला असल्यामुळे, या 2 लाख वर्षांपूर्वीच्या या मानवाला कितपत भाषेचं ज्ञान होतं, हे आज सांगता येणं अवघड पडतंय. संशोधन चालू आहे. हा, त्याला थोडेफार आवाज यायला लागले होते, ही गोष्ट खरी आहे. येणारच ना. ग्रुपने राहतोय, गटाने राहतोय, एकत्र शिकार करतोय, म्हणजे त्यांना काहीतरी कॉन्व्हर्सेशन तर करावंच लागेल. आणि जगामध्ये असे अनेक प्राणी कॉन्व्हर्सेशन करतात. विशिष्ट प्रकारचा आवाज काढतात आणि आपल्या सोबतचा जो सहकारी आहे त्याला शिकार होण्यापासून सावध करतात. तेव्हा अशा प्रकारची कला कौशल्य जी आहेत, ही होमो निअँडरथलला जमायला शक्य झाली होती. आणि जर हा मरण पावला, जर हा निधन पावला, तर त्याचे अंत्यसंस्कार सुद्धा मानवाने सुरू केले होते. म्हणजेच इथे तुम्हाला दिसून येईल संस्कार, संस्कृती या गोष्टीची सुरुवात होते. विचार, कर्मकांड या गोष्टींची सुरुवात होते. आणि हा जो प्राणी आहे, या प्राण्याने म्हणजे त्या मानवाने जर एखादा आपला साथीदार मरण पावला, तो मरण पावल्याच्या नंतर त्याला लाल रंगाच्या मातीमध्ये लिपला जायचा. संपूर्ण देहाला लाल रंग लावला जात होता. आता त्याच्या डोक्यात काय होतं, मेंदूत काय होतं माहित नाही. जर लाल रंग लावला तर कदाचित वर काय स्वर्ग मिळेल, नरकापासून संरक्षण होईल, की पुनर्जन्मामध्ये काहीतरी त्याला फायदा होईल, की त्याला जिथे त्याचा देह टाकला जातोय त्या देहाला तिथे काहीतरी फायदा होईल, याची कल्पना सध्या आपण लावत आहे, फक्त त्याचा अंदाज फक्त लावत आहे. पण लाल रंगाच्या मातीमध्ये जर का तो लाल रंगाच्या मातीत जर का तो देह ठेवला जात असेल, तर नक्कीच याचा अर्थ असा आहे की
त्याच्याशी संबंधित काहीतरी विचार. तो बरोबर असेल, चुकीचा असेल, खरा असेल, खोटा असेल, पण काहीतरी विचार मानवाने करायला सुरुवात केली. या मातीच्या सोबत काही प्राण्यांच्या डोक्याची शिंग, कदाचित ती त्याची हत्यार असतील, त्या मरण पावलेल्या मानवाची. कदाचित ती एखाद्या धार्मिक विधीची सुरुवात असेल, की मृत्यूनंतरच्या प्रवासामध्ये जर कोणी तुझ्यावर हल्ला केला तरी शस्त्र तुझ्या सोबत असली पाहिजेत. एखादी अंधश्रद्धा असेल किंवा त्याच्या आवडीची ती गोष्ट आहे म्हणून ती त्याच्या मृतदेहाच्या सोबत ठेवून दिलेली असेल. पण अंत्यविधीच्या नंतर काही शस्त्र, म्हणजे भाल्यासारखी, कुऱ्हाडीसारखी शस्त्र, शिंगांसारख्या वस्तू आणि लाल रंगाची माती यांच्यामध्ये हा मानव जो आहे तो निअँडरथल मानव, त्याचे अवशेष ठेवले जात होते. त्या मानवाचं अस्तित्व जे मी तुम्हाला आधीच सांगितलं, आशिया खंड म्हणजे आपला खंड, युरोप खंड आणि त्याची मूळ निर्मिती जिथे आली तो आफ्रिका खंड, या 3 खंडांमध्ये आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारचा हा जो मानव आहे, या मानवाला पुढे नष्ट व्हावं लागलं. हा संपला, नष्ट झाला. का नष्ट झाला रे? कारण आपण पाहणारच आहे. पण एक साधा विचार आपण करूयात, बघा मी काय सांगतोय ते. अख्ख्या पृथ्वीवर 18 करोड वर्षांपूर्वीपासून ते 6 करोड 60 लाख वर्षांपूर्वीपर्यंत, म्हणजेच 12 करोड वर्ष डायनासॉरने राज्य केलं. महाबलशाली, महाप्रचंड, प्रचंड मोठमोठे हवेत उडणारे, शाकाहारी, मांसाहारी, प्रचंड मोठ्या धिप्पाड देहाचे सगळ्या प्रकारचे डायनासोर होते. प्रचंड ताकदवान होते. पृथ्वीवर राज्य होतं त्यांचं. पण नष्ट होण्याचं कारण, कारण या डायनासोरने फक्त त्यांच्या ताकदीवर, फक्त त्यांच्या क्षमतेवर, फक्त त्यांच्या हिमतीवर किंवा ताकदीवर त्यांनी भरोसा ठेवलेला आहे. बुद्धीचा वापर वाढवलेला नाही. आणि कदाचित या गोष्टीचा अनुभव, अर्थात डायनासोर काही त्यांना माहिती नाहीये, पण बुद्धीचा वापर वाढत गेल्यामुळे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ, या गोष्टीची जाणीव या मानवाला व्हायला सुरुवात झाली. आणि काही शक्तिमान मानवांचं रूपांतर पुढच्या मानवात म्हणजेच बुद्धिमान मानवात व्हायला सुरुवात झाली. मग एका बाजूला शक्तिमान मानव, धिप्पाड देहाचे, जंगलात राहणारे, मोठमोठ्या प्राण्यांना मारून खाणारे, आणि दुसऱ्या बाजूला बुद्धिमान मानव, स्वतःचं संरक्षण करून योग्य वेळ येण्याची वाट पाहत शिकार करणारे, किंवा ठीक आहे शिकार थोडी पुढे मागे झाली तरी हरकत नाही, कुठे शाकाहाराचं अन्न आपल्याला मिळणार आहे, कुठे कुठल्या पद्धतीचे फळं येणार आहेत याची माहिती घेणारे बुद्धिमान मानव, असे 2 गट जगामध्ये झाले. आणि झालं असं जवळपास 30,000 वर्षांपूर्वी. आजपासून 30,000 वर्षांपूर्वी पृथ्वीवरचं वातावरण बदलायला सुरुवात झाली. म्हणजेच जे हिमयुग होतं, की प्रचंड थंडी होती, प्रचंड त्या ठिकाणी बर्फ होता या पृथ्वीवरती, ते वातावरण बदलायला सुरुवात झाली. आणि या बदलत्या वातावरणामध्ये पृथ्वीवरची उष्णता वाढायला लागली. आणि या वाढल्या जाणाऱ्या उष्णतेचं तापमान यांना सहन झालं नाही, आणि शक्तिमान मानवाच्या प्रजातीची नष्टता व्हायला सुरुवात झाली. बुद्धिमान मानवाने लगेचच इलाज सुरू केला. बुद्धिमान मानवाने इलाज काय सुरू केला? जर या ठिकाणी पृथ्वीचं तापमान वाढत आहे, तर त्या पद्धतीने आपण तशा ठिकाणी जाऊयात. आपण नदीच्या किनारी जाऊयात, आपण समुद्राच्या किनारी जाऊयात, अशा ठिकाणचा त्यांनी विचार सुरू केला. आणि ते जगले, ते वाचले. पण निअँडरथल मात्र नष्ट झाले, शक्तिमान मानव मात्र नष्ट झाले. आणि याचा आपल्याला शोध कसा लागला किंवा याची माहिती कशी मिळाली, तर जे तुम्हाला मी मागच्या धड्यामध्ये सांगितलेलं होतं, कर्ब 14 विश्लेषण
मला वाटतं धडा क्रमांक 1 मध्ये होत आहे. कर्ब 14 विश्लेषण. कार्बन 14 याचा जे विश्लेषण आहे, म्हणजे आता जे आपले शक्तिमान मानव सापडले त्यांची सगळ्यांच्या हाडांची तपासणी केली. एकही त्यातला हाड जे आहे ते 30,000 वर्षांच्या पुढचं सापडत नाहीये. सगळी आहे ती त्याच्या आधीची सापडतायत, म्हणजे तेव्हा ती नष्ट झाली. पण नष्ट होण्याचं यावेळी एकमेकांना भिड काय होतं, बुद्धिमान मानवासोबत संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये बुद्धिमान मानवाने शक्तिमान मानव समूळ नष्ट केले, संपवले, ठार मारले. अशा प्रकारे बुद्धिमान मानव म्हणजेच होमोसेपियन याचं अस्तित्व या पृथ्वीवर शिल्लक राहील. आतापर्यंत आपण या धड्यामध्ये सुरुवात केली ती एप्स पासून, जंगलातील ते वानर, एप वानर आफ्रिकेतील. त्यानंतर पहिला प्रकार आपण पाहिला तो म्हणजेच होमो हॅबिलिस, म्हणजेच हातांच्या बोटांचा कुशलतेने वापर करणारा मानव. दुसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजेच होमो इरेक्टस, पाठीचा कणा ताठ असणारा मानव. आणि तिसरा प्रकार आपण पाहिला तो म्हणजेच होमो निअँडरथल, अर्थात शक्तिमान मानव. आणि यानंतरचे जे पुढचे टप्पे आहेत म्हणजे होमोसेपियन आणि होमोसेपियन सेपियन, हे 2 टप्पे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे. तेव्हा या ठिकाणी आपल्या लेक्चरचा शिकवण्याचा जो अध्यापनाचा भाग आहे तो संपत आहे, थांबत आहे. काही कुणाला बोलायचं असेल, विचारायचं असेल, सांगायचं असेल तर त्यासाठी मी इथे स्क्रीन आहे ती ओपन करतो. येस, चॅट बॉक्स ओपन करतोय मी. काही विचारायचं असेल तर विचारून घ्या, बोलून घ्या. ठीक आहे, काही शंका नाही असं दिसून येत आहे. चालेल, ठीक आहे, धन्यवाद. हा, बोला बोला, प्रेम बोल बाळा. बाळा, जुने लेक्चर पाहिले का? 2 दिवसापूर्वीच जॉईन केलेस ना तू? जुने सगळे लेक्चर पाहिलेस का? ओके देवानंद, थँक्यू. गुड गुड बॉय, छान. सर, लॅपटॉपवर ओपन होत नाही. निधीश सोळंकी. ओके, निधीश एक काम करा, मी एक लिंक पाठवतो तुम्हाला. निधीश म्हणजे पप्पांना सांगा, मम्मीला सांगा किंवा घरात जे कोणी मोठे असतील त्यांना सांगा मला मोबाईलवरती व्हॉट्सअपला मला कळवायला. त्या म्हणजे माझा मोबाईल नंबर तर असेलच तुमच्याकडे. थांबा, नसेल तर एकदा देऊन पण ठेवतो इथे. 9028255408 हा मोबाईल नंबर आहे माझा. सर, प्रश्न पण विचारत जा मुलांना. अच्छा, नाही नाही, सध्या विषय हा आहे की हे जे आहे हे लेक्चर्स आहेत हे आपले कन्सेप्ट क्लिअरन्स साठीचे लेक्चर्स आहेत. प्रश्नांचे लेक्चर्स आहेत त्याला तेवढा वेळ नाही आपल्याला देता येणार. कारण सध्या आपल्याला एका वर्षामध्ये 6 इयत्तांचे सगळे चॅप्टर्स की जे फक्त पुस्तकातले नाही तर बाहेरचंही त्याच्यातली भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायची. म्हणून आपण शेवटचा वेळ आहे तो फक्त प्रश्नांसाठी घेतोय किंवा तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी घेतोय. हा बहुतेक घरच्यांचा मुद्दा आहे, प्रश्न विचारत जा म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, चलो, थँक्यू. ओके, ठीक आहे, चालेल. काही अडचण समजा येत असेल, कारण लॅपटॉपला किंवा कॉम्प्युटरला ओपन होण्याची सिस्टीम आहे. तर त्याची प्रोसिजर आहे त्याचा मी मेसेज करून देईल. तुम्ही समजा मला मेसेज केला तसा माझ्या व्हॉट्सअपला की सर लॅपटॉपवर ओपन करण्यासाठीची लिंक पाठवा किंवा ती प्रोसिजर पाठवा, तर मी तुम्हाला पाठवून देतो ते. ओके.
बघूया आता उद्याच लेक्चर पाहूयात उद्या किंवा परवा 2 दिवसांमध्ये. पण आता एक शेवटचं लेक्चर आपलं होईल 5वीचं आणि त्यानंतर 5ही धडे आहेत ते आपले पूर्ण होत आहेत. मग 5वीचं पुढचं लेक्चर डायरेक्ट 6माहीच्या नंतर म्हणजे दिवाळीच्या नंतर होईल. मग दुसऱ्या इयत्ता सुरू करेल मी. तर तुमचा 5वीचा जो भाग आहे तो 5 धड्यांचा भाग 6माही परीक्षेला आहे. तो सगळा भाग आहे तो आपला कव्हर होतोय. आता ऑगस्ट महिना चालू आहे. ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये आहे. तो एकदम व्यवस्थितपणे तुमचं काम तुम्हाला हवं तेवढ्या वेळा तुम्ही पाहू शकता. आता काही अडचण नाहीये. किती वेळा सरांना पहा तुम्ही, किती वेळा सरांचं लेक्चर ऐका. आणि पुस्तक जर का वाचायला सुरुवात केली तर लक्षात येईल पुस्तकातलं खूप सामान्य वाटेल आता. कारण इथे आपण प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द त्याच्यावरती आपण चित्रांचा वापर केलेला आहे. ठीक आहे? येस. चलो थांबूयात मग आता. गुड बाय.